गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा कालचा दिवस कसा होता? कालचा म्हणजे आज हा व्हिडिओ मी 4 तारखेला म्हणजे आता उद्याची 4 तारीख म्हणजे लगभग 1 वाजला रात्रीचा 12:50 म्हणजे आता 1 वाजला आलाय. 4 तारीख लागलेली आहे म्हणजे बुधवारच पकडूया. पण मी 3 तारखेची रात्री बनवतोय कारण का आज होळीचा सण होता. मित्रपरिवार बरोबर मी बाहेर होतो. जरा येण्यासाठी लेट झाला, व्हिडिओ बनवताना आला म्हणून मी काही नाही करून मी तर जस्ट आलो आणि मी तुमचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे. आता बघा हा अट्टहास का मी आता 1 वाजता येऊन झोपू शकलो असतो. मला व्हिडिओ बनवायचा त्रास होतो. माझा आवाज पण तुम्ही बघाल तर बसलेला आहे. कारण होळी आहे, सण आहे, शिमगा आहे. कोकणात शिमगा आमचा म्हणजे विशेष नाही. म्हणजे ओरडून, बोलून, खेळून घसा साफ गेलेला आहे. अंग दुखतंय, डोकं काहीच कळत नाहीये. असं वाटतं की झोपतोय कधी. पण हा व्हिडिओ बनवायचा तात्पर्य काय? मी माझ्या मातीशी जुळलेलो आहे म्हणून मी शिमगा करतोय. मी माझ्या गणपतीला जातोय. तसंच मी स्टॉक मार्केटची माझी नाळ जुळलेली आहे. त्या मातीत मी रुतलेलो आहे. त्याच्याकडनं मला काही ना काहीतरी भेटतंय. माझं इन्कम बोला, माझं नाव आज मला 4 लोक ओळखायला लागले. का ओळखायला लागले? ह्या स्टॉक मार्केटमुळे. मग रात्रीचे 1 वाजले किंवा 2 वाजले किंवा 4 वाजले असते तरी मी हा व्हिडिओ बनवला असता. कारण का तुम्ही लोक माझ्या बरोबर आज शिकताय. म्हणजे मी पण शिकतोच आहे, तुम्ही पण शिकताय. तर मला ते मार्गदर्शन तुमचं करणं जरुरी होतं, आवश्यक आहे ना. कारण मी जिम्मेदारी घेतली आहे, युट्यूब चॅनल बनवली. माझ्याप्रमाणे चालू शकत नाही की कधी पण यावं, कधी पण बनावं, नाही बनवायचं मन नाही झालं असं नाही करू शकत मी. जर जिम्मेदारी घेतली ते पूर्ण करायला पाहिजे. रात्री 1 वाजता व्हिडिओ बनवतो. ह्याचं बोलण्याचं तात्पर्य का मागे की जिद्द असली पाहिजे. आपण पेशंट, डिसिप्लिन, रूल, सेटअप सगळं बोलतो, पण जिद्द पण असणे जरुरी आहे ना. मी आता ह्या वेळेला व्हिडिओ बनवतो याचं कारण काय की काही लोकांनी मला मेसेज केले युट्यूबच्याच फॅमिली म्हणजे जे आहेत, ज्यांची मला नाव पण माहिती नाही, ते कुठनं आहेत, मुंबईवर आहेत, मुंबईच्या बाहेर नाहीत, महाराष्ट्रामध्ये नाहीत, इंडियाच्या बाहेर मला माहिती नाहीये. पण ती लोकांनी मेसेज केलेत मला की तुमचा आज व्हिडिओ आला नाहीये, तुम्ही बनवणार आहात की नाही आहात. तर केलं मी बनवेन, मी घरी गेल्यावर नक्कीच बनवेन. मी तुमच्या दोघांसाठी तिघांसाठी बनवेन, पण बनवेन. ह्याला होतं जिम्मेदारी. बघा त्या दिवशी आपण काय बोललो होतो, क्लिअर कट बोललो होतो की जर ही लेवल तुटत असेल ना तर मार्केट 920 वरनं बाउन्स करायचा प्रयत्न करेल, या मार्केट 800 वरनं बाउन्स करायचा प्रयत्न करेल. पण 800 जर खाली गेला तर मार्केट 590 पर्यंत येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कशावरती? एक्सपिरियन्स वरती, एक टेक्निकल अनालिसिस वरती आणि आपला सपोर्ट रेसिस्टचा गेम जो तुम्हाला माहिती आहे. होतं काय की मार्केटनी काय केलं? ओके, आपण क्लिअर चार्ट मध्ये बघूया. मार्केट गॅप डाऊन झालं. किती? सरळ इकडनं 180 वरनं डायरेक्टली मार्केट झालं 680 पकडा, 50 80 पकडा, मोजा. हे 180 पॉईंट आणि हे 350 550 400 पॉईंट 500 पॉईंट मार्केट खाली गॅप डाऊन झालं. 5 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये मार्केटनी रिव्हर्सल दिला. सगळ्यांना वाटलं की इकडे मार्केट गेलं, ज्याने इथे पुट घेतला असेल तिथे कर्माने मेले. म्हणून बोलतो डिसिप्लिन असणं जरुरी आहे, शांत बसणं जरुरी आहे, मार्केटची दिशा तुम्हाला कळणं जरुरी आहे. मी तुम्हाला हे पण बोललो की मी बहुतांश कॉल साठीच जाईन. मी काय करेन, वरच्यासाठी जाईन, नाहीतर 8ची लेवल तुटली तर खाली जाईन. आता काय होतं माहिती आहे, मार्केट जसं चालतं तसं मला करायला लागते. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो की गॅप अप झाल्यावर काय मला वाटतं करेन मी, गॅप डाऊन झाल्यावर मार्केटनी कसं वागलं पाहिजे त्याप्रमाणे मी ट्रेडिंग करेन. या फ्लॅट खुल्या मार्केटचं मी अनालाइज कसं करेन. कारण मार्केट आहे ना वेळेवेळेवर बदलते. एक एक मिनिटाला तुम्ही बघत असाल ना, मानते एक एक मिनिटाला बदलते. होते ना जज्बात बदल गए, दुनिया बदल जाती है, तर ती गोष्ट आहे. मार्केटिंग काय केलं, गॅप अप दिला टोटली, नंतर मार्केट आस्ते आस्ते खाली आलं. आता कोणालाच माहिती की मार्केट इथपर्यंत खाली. एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे. असं बघायला गेलं तर मला आत्ता दिसलं मार्केटनी बनवलंय NEELESH, निलेश, जे माझं नाव आहे निलेश जय श्री गणपत मांडवकर. एन बनवलंय. वा, गुड अनालिसिस, शबाश. माझ्याबद्दल बोलतोय मी. ओके, तर मार्केटने गॅप अप दिले. ओके, तर आपल्याला ट्रेड कधी करायचं? मग आपण इथे तर ट्रेड घेऊ शकलो नसतो, रिस्क आहे. इकडनं मार्केट बाउन्स करून परत वरती जाण्याचे चान्सेस करेल. मग लेवल्स काय? लेवल्स आहेत बघा, ही 11:30ची 11:30ची लेवल्स काय बघून सांगतो. आपण 5 मिनिटावरती येऊया आणि जरा 5 मिनिटाच्या चार्टवरती अनालाइज करायचा प्रयत्न करूया.
बघा मार्केटने ना इकडनं रिजेक्शन घेतलेलं आहे कुठल्या लेवलला 980च्या, म्हणजे मार्केटला 25,000ची लेवलच्या वरती जायचा आज मूड नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा मार्केटची बोलता ना, कॅन्डलची बोलता, तर कॅन्डल तुम्ही बोलतो मला आज मूड नाही बाबा जायचा, मग मी आज खालीच राहीन. बघा मी खाली राहीन या मी खाली येईन, दोन वेगळे प्रकार आहेत. मग खाली येण्याचा प्रकार कसा आपण ओळखावा, तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. व्हिडिओ जास्त मोठा बनवणार नाहीये, कारण का काय रात्र झाली, तुम्ही पण त्रासला असाल, जसं काही कामाला जायचं असेल, कोणाला ट्रेड करायचं असेल, सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. मार्केटने ना प्राइस ऍक्शन बनवली. ओके, आपली जी लेवल तुम्हाला सांगितली होती, मी काय सांगितलं नीट बघा, परत जाऊन एकदा व्हिडिओ रविवारचा. 800ची लेवलच्या खाली मी डायरेक्टली पुट घेणार, सरळ हुशार होतं माझं. कारण मार्केटमध्ये ऑलरेडी नेगेटिव्हिटी आहे, बॅड न्यूज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, आणि न्यूजच्या अगेन ट्रेड करतो, तुम्हाला माहिती आहे. पण 800च्या खाली जर मार्केट झालं ना, मार्केट पोसून 200 पॉईंट तरी नक्की देईल, मला ही अपेक्षा होती. तर तुम्हाला मी व्हिडिओवर पण सांगितलं, मार्केटने इथे तोडलं. मग मार्केटने इथे जी लेवल तोडली ना, मग मी आता काय केलं, एक सिंपल हिशोब केला. बघा कुठला चार्ट पॅटर्न काम केला, कुठला इंडिकेटर, काहीच नाही, फक्त सेटअपचा विचार केला आणि माझा एक्सपिरियन्स आणि माझा डिसिप्लिन. माझा सेटअप काय सॉरी, मार्केटनी प्राइस ऍक्शन बनवली कुठली बेरिश, तर मार्केट ही प्राइस ऍक्शन तोडत असेल, त्याच ह्याच्यावरती मला 800ची लेवल जर तोडत असेल तर मार्केट खाली येईल लगभग पर्यंत, डे लो पर्यंत नक्कीच येण्याचा प्रयत्न करेल. त्यापेक्षा जरा खाली गेलं हरकत नाही, फरक पडत नाही मला, मी अर्धे तरी पॉईंट घेऊनच जाईल, मग मार्केट इकडे इकडे जाऊ फरक नाही पडत मला. ओके, सिंपल स्ट्रॅटेजी बघा. माझा ट्रेड कधी एक्झिक्यूट झाला पाहिजे, माझा आहे ना लगभग मी 11:30 अनालाइज करायला चालू केलं आणि टाकलं. चालू म्हणजे मी सकाळपासून चालू केलेलं आहे, ग्रुप वरती टाकलंय. 11:30 काय सांगितले, पुट घ्यायचंय 130चा बाय 130, 160 पहिला टार्गेट, 30 पॉईंट, 60 पॉईंट, 90 पॉईंट, विषय संपलेला आहे. बघा क्लिअर कट आहे. काय झालं मार्केटनी, जसा हा निघाला, ट्रिगर झाला, खाली आला. ओके, जर कोणी इथे घेतला असेल पुट, त्याला लॉस झाला, तो निघून गेला, आणि जसा निघून गेला मार्केटने केलं काय केलं, जे करायचं तेच केलं. मग जे करायचं आहे, जे होणार आहे त्याचं तुम्ही करत आहात, ट्रेड घेत आहात, मग तुम्ही घाबरता का? एसएल हिट झाला, विषय संपला. सॉरी, एसएल हिट झाला, विषय संपला. रिएंट्री करू शकता ना, का नाही? सेटअप तोच आहे ना, उलट जास्त पैसा भेटला असता. हा, तिकडे तुम्ही 5,000 कमवतात, तिकडे 2,500 भेटले असते, 1,000 रुपये भेटले असते. मी ओव्हर रेटिंग बोलत नाहीये, सेटअपचा आणि रूलची वार्ता करतोय, समजण्याचा प्रयत्न करा. ओके, इथे तुटला, इथे तुटला आणि मार्केट आलं. विषय बघा, 120, 130 वरनं 180, 90 टार्गेट सरळ हिट, सरळ हिट. त्यानंतर 190 टार्गेट हिट. कसं माहितीये काय, मी लगभग 180, 190 सेकंड टार्गेट हिट, मी 200ला मार्केटला काउंटर, कारण मार्केट तिकडे ना खूप वेळ थांबलेलं, बघाल तुम्ही बघितलं असाल तर 70 पॉईंट घेऊन दुकान बंद, हॅपी होलिटी ऑल, विषय संपला. ओके, 10 लॉटवरती काम करतो मी अजूनही. त्यानंतर मार्केट 220 ला पण गेलं, जाऊ दे हरकत नाही, 20 पण देवाला दिले, हरकत नाही, मला प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम कुठे येतो, माझ्या मानसिकतेचा, माझा विचार करण्याचा. आपण जर ट्रेडिंग करत असू, मग आपण घाबरतो का? फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, खूप लोकांना आहे. किती लोकांना माहिती आहे? 99.99% लोकांना आहे. 0.1%, जसे माझ्या सगळे प्रो ट्रेडर आहेत, मोठे इन्व्हेस्टर आहेत, ते लोक घाबरत आहेत का? माहिती आहे, सेटअप आहे, रूल आहे, मार्केटला तिकडे यायचं, आणि मार्केट आलं ना, मग मार्केटची जी दिशा आहे त्या दिशेवर आपण काम करत असू, आपला एक्सपिरियन्स आहे, तर मार्केट येणार. आणि त्यानंतर काय झालं, जसं मी बोललो होतो की मार्केटमध्ये एक व्ही शेप रिकव्हरी येण्याचे चान्सेस जास्त आहेत, आणि मार्केट दोन्ही पण सेटअप केले. आता तुम्ही बोलाल की इथे का नाही घेतलं, बघा मी हर वेळेला सांगतो, माझं पोट भरलं असेल ना, तुम्ही दुसऱ्या चार्टमध्ये बघत नाही, नक्कीच बघत नाही. आणि मी हर वेळेला सांगतो, वाघाचं पोट भरलं असतं, म्हणजे मी वाघ नाही, हा तुम्ही सर तो स्वतःला वाघ बोलत नाही, वाघाचं पोट भरलं का वाघ उलट शिकार करत नाही, तुम्ही समोर जाऊन उभे राहत ना, तरी काय करणार नाही. त्याचं कारण काय, माझा सेटअप आहे, रूल आहे, जंगलाचा राजा आहे. कुत्रा असताना चिरफाड केली असती, शिकार केली असता, निघून गेलं असतं, काम धंदे नाहीत, म्हणून त्याला राजा बोलतात ना, वाघाला, सॉरी ह्याला सिंहाला.
तर ह्या गोष्टी समजणं जरुरी आहे. आणि कशी रिकव्हरी झालेली आहे. ओके, आता तुम्ही बोलाल की मार्केटनी गॅप डाऊन दिला 500 पॉईंट, मग मार्केटने बघायला गेलं ना तर असं गॅप डाऊन किती दिलं तुम्ही माहिती आहे का? टोटल 200 पॉईंटचा गॅप डाऊन दिलाय, 500 नाही. कारण मार्केटने रिकव्हर केलेलं आहे, लगभग तरी रिकव्हर केलेलं आहे, पण 200 पॉईंटचाच गॅप डाऊन आहे. हो, कारण का मार्केटमध्ये प्रेशर आहे. मग आता उद्या काय? उद्याचे येण्याचे विषय पण तेच होते. ओके, त्यापूर्वी माझ्या फॅमिली मेंबर्सने खूप चांगले कमवले, खूप चांगले, खूप लोकांना मेसेज आले, खूप पॉईंट चांगले घेतले. कारण जर मी इथे त्यांच्याबरोबर आहे ना तर त्यांना भीती नाहीये. कारण मी ते जे विचार करतायत तोच मी विचार करतोय, मग एक साथ भेटते की येस, आता सरांनी पण ते सांगितलं, म्हणजे ग्रीन सिग्नल भेटलाय, तूट पडो. चांगलं करतात, आवडतं, कारण त्यांना समजतंय. मग तसं पण तुम्हाला पण समजायला पाहिजे. जबरदस्ती नाहीये, पण ही शिकणं जरुरी आहे. मी बोललो ना, डेडिकेशन असणं जरुरी आहे, लगन, मेहनत, दूरदृष्टी असणं जरुरी आहे. मी 5 वर्षामध्ये मी स्वतःला काय बघतोय, तो मोठा ट्रेडर म्हणून एक ठरवलं लागतं मी ना, तुम्हाला मोठा ट्रेडर बनायचंय. सॉरी, लाखाचे ट्रेड करायचे तर 5 वर्षामध्ये. पण तुम्हाला ह्या 5 वर्षामध्ये रोज मार्केटला बघून ते समजणं जरुरी आहे. तेव्हा जाऊन कुठे तुम्ही समजाल. मला पण इथे यायला एवढीच वर्ष लागली, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष लागलेली आहेत. एका दिवसामध्ये कोण ट्रेडर बनत नाही, आईच्या पोटात कोण शिकवून घेत नाही, तुम्हाला माहिती आहे. माझा आवाज जरा तुम्हाला खराब वाटत असेल, कारण का झोळीचा सण होता, त्यामुळे आवाज जरासा थकलेला आहे, आवाज येत नाहीये. तर मी प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यासाठी मी माफी मागतो. ओके, तर तर या गोष्टीला तुम्ही समजताय. तर आता उद्या मग काय? ओके, उद्याच्या अगोदर ना तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो, समजून घ्या. टेन्शन तर वाढलेली आहे, अजून टेन्शन वाढलेली आहे. सगळ्या गोष्टी इकडे तिकडे उलट झालेल्या आहेत. इंडिया विक्स पण वाढत चाललेलं आहे. सगळ्या गोष्टी आहेत त्या आहेतच आहेत, पण टेक्निकल काय बोलते नीट बघा. ग्लोबल मार्केट, आज मार्केट आपलं बंद होतं का? होळी होती म्हणून. ग्लोबल मार्केटला होळी नव्हती ना. बघा, 300 पॉईंट खाली, 60 पॉईंट खाली, 200 पॉईंट खाली, 300 पॉईंट खाली, 200 पॉईंट खाली, 880 पॉईंट खाली, 50, 500 पॉईंट खाली, 1700 पॉईंट खाली. म्हणजे याचा अर्थ काय? लाल हे बाय लाल आहे, सगळं झालंय. ओके, त्यामध्ये ना एक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ना, आपला पण एक इंडेक्स आहे जो चालू असतो, जो ग्लोबल मार्केटमध्ये समावेश आहे. त्याचा कुठला आहे? गिफ्ट निफ्टी. 3 तारखेला, म्हणजे 4 तारीख झाली, 3 तारखेला 500 पॉईंट मायनस दाखवत होतो माझा. 24,145 चा लो केलेला आहे. हाय किती केलेला आहे? 24,900. आणि आता ओपनिंग कितीची आहे? 24,900 ची ओपनिंग आहे. प्रिव्हियस कोर्स हे त्याचा विषय वेगळेच आहेत नंतरचे, ठीक आहे. पण आता काय लो केलाय ना ह्यानी, एवढा लो केलाय. मग आता गिफ्ट निफ्टीने एवढा लो जर केला आहे, हा बघा, दे रेंज आहे, जर लो केलेलाच आहे, ओपन लो तुम्हाला सगळं दिसेल गिफ्ट निफ्टी. ओके, डेली चार्ट मध्ये तुम्ही बघाल ना, हा 3 तारखेचा चार्ट आहे, हा 2 तारखेचा चार्ट आहे कालचा, आणि हा 3 तारखेचा चार्ट आहे. म्हणजे आज मार्केट ग्लोबली चालू होतं म्हणून गिफ्ट निफ्टी चालू होता. आपले सगळे इंडेक्स कमोडिटी सगळं बंद होतं, हरकत नाही. पण साहेब चालू आहे ना, माझ्या बहिणीनं चालू आहे ना, हे भावानं चालू आहे ना. हे काय दिसतंय तुम्हाला? लाल हे बाई लाल आहे. किती खाली आहे? 125 पर्यंत गेलेला आहे. 125 म्हणजे हा सपोर्ट जो होता 500चा तुटलेला आहे. नीट आहे का? 500चा सपोर्ट तुटून मार्केट जाऊन परत वरती सस्टेन झाले 500 वरती. ओके, येऊया पटकन, चला. 500चे लेवल तुटले तर म्हणजे मार्केट उद्या गॅप डाऊन 101% होणार. बात पक्की. पॉईंट नंबर 1 लिहून घ्या, ठीक आहे. आता डेली वरती येऊन बघूया. 15 मिनिट चार्ट मध्ये काय दिसतंय आपल्या. 15 मिनिट चार्ट मध्ये माझा हाय क्लोज जो आहे तिकडनंच मार्केटने रिव्हर्सल घेतलेला. कुठला? प्रिव्हियस. लगभग तिकडे मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके, पॉईंट नंबर 2, 1 तासावरती काय दिसतंय बघूया. ओके, 1 तासावरती माझा दुसरा एक लो आहे. किती आहे? जो इथे आहे 565चा. त्याच्यानंतर मार्केट डायरेक्टली मला दिसतोय, जो दिसतोय, जो आपण 300 काहीतरी 350चा बोललेलो आपण, 390 80. ओके, 380चा बोललेलो आपण, जो आपण इथे पण लावलेला आपल्या मार्केटमध्ये 380चा. ओके, तर इथे दिसतंय पॉईंट नंबर 3. डेली वरती येऊया. काय दिसतंय?
मार्केट गॅप डाऊन आहे, कॅन्डल ग्रीन झालेली आहे 2 तारखेची. ओके, आता 3 तारखेला काय होईल, सेम असं होईल, गॅप डाऊन होईल, मार्केट लेवल टच करेल आणि परत एक रिकव्हरी घेईल. म्हणजे याचा अर्थ काय, मार्केट आस्ते आस्ते खाली नाही पण कमवून पण देणार नाही, पण मार्केट रिकव्हर करेल. म्हणजे गॅप अप गॅप डाऊन होत राहील, मध्ये काय करेल तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला कमवून देणार नाही, बाकी त्यांचं सिस्टम सेट आहे. मग आता 5 मिनिटं होते, आपण काय एक्झॅक्टली करायला भेटेल, कसं भेटू शकेल, त्याच्यात आपण ट्रेड कसा करता येईल ते आपण बघूया. तर 5 मिनिटावरती बघा आपल्या लेवल्स लागलेले. ओके, हा आपला डिमांड झोन जो आहे, सप्लाय झोन जो आहे तो 440 आहे. ओके, आपण हे सगळं काढूया आणि एक लेवल बनवायचा प्रयत्न करूया. नीट बघा, सप्लाय झोन डिमांड झोन आपला आता खाली यायला लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करूनच ट्रेड करा, उगाच घाई गडबड करू नका. मी तुम्हाला 2-4 गोष्टी सांगतो, त्याप्रमाणेच ट्रेड कराल तर उत्तम, नाही तर मार्केटला सोडून द्या. मार्केटला सोडून का द्या हा पण विषय आहे ना. बघा, सगळं काढून टाकणं जरुरी आहे. नवीन चार्ट, नवीन परवा जेव्हा बनतो तर 500 जुन्या आठवणी काढून टाकायच्या. ओके, मेन गोष्ट काय, लो तर माझा हा लो आहे 590चा, आणि जो हाय आहे तो माझा, सॉरी, हाय जो आहे तो माझा हा वाला आहे. ओके, प्रिव्हियसली जर मी लेवल चेक करतो तर मी इकडनं ही लेवल घेतोय, म्हणजे 930 960 ची लेवल माझी किती निघते, आणि खालची गॅप मोठी आहे 900 ते 700. ओके, त्यानंतर जर मार्केट, म्हणजे हा माझा नो ट्रेडिंग झोन झाला. ठीक आहे, नो ट्रेडिंग झाला म्हणजे तुम्हाला पण हे समजता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर खालच्या मार्केटची लेवल काय, तर 15 मिनिटावरती आपण जर बघितले तर आपल्याला लेवल दिसली. ठीक आहे, 1 तास आपण जेव्हा आपण बघितलं तर आपल्याला कुठली लेवल दिसली, आपल्याला ही लेवल दिसते किती, 460. हा बघा, इथे खूप मार्केट रिएक्शन घेत होतं, त्यामुळे ही एक लेवल आहे. ओके, त्यानंतर माझी एक लेवल जी आहे ती लगभग ही वाली आहे. तुम्हाला डेली वरती आणि 15 मिनिटांनी हवरली सगळं वेगळं दिसतं. ओके, त्यानंतर पाताळ मध्ये, डायरेक्टली मार्केट पाताळ मध्ये कुठली लेवल आहे, 340. ओके, 340 आहे लगभग. तरी 340 पेक्षा मी ना इथे बघा एक डॉट आहे, हा पकडतो 300, मग 380 घेऊन डायरेक्टली विषय संपूया. ओके, 380. त्यानंतर मार्केट पाताळ मध्ये डायरेक्टली. उद्या होईल काय हा विषय. ओके, उद्या होईल काय, मार्केट काय करेल माहिती आहे, उद्या मार्केट 300-400 पॉईंट जे पण आहे ते 200 पॉईंट 100 पॉईंट खाली गॅप भेटेल ना, मार्केट 500च्या लेवलवरती जर सेटल होत असेल, थांबत असेल, तर इकडनं मी रिव्हर्सल ट्रेड घेईन. गॅप डाऊन झाला तर ही गॅप डाऊन म्हणजे आता कितीला आहे मार्केट, परत आता लगभग तरी 800ला आहे. क्लोजिंग कितीची याची लाचीची, क्लोजिंग आहे 850 पकडा अंदाजे, 850. 850 तुम्ही 300-400 खाली पकडतो, म्हणजे 450 या 500, बरोबर आहे. 450-500 म्हणजे 500च्या खाली येते. ओके, म्हणजे इथे ट्रेड ऑपॉर्च्युनिटी भेटते. म्हणजे काय होईल, इकडनं जर मार्केट खाली यायचं असेल तर मार्केट देत ना 500च्या लेवलला तोडलं पाहिजे. ओके, काय 500च्या लेवलला तोडलं पाहिजे, तर मार्केट लगभग तुम्हाला 380 ची लेवल दाखवेल. नीट बघा, 380, 500 ची लेवल. ओके, तर अजून मला मग मार्केट खाली जर बघायचं असेल तर मी 2 तास जर बघतो, कुठला मला चार्ट भेटतोय का अजून, डेली दिसतो डायरेक्टली मला, डेली डायरेक्टली मला, मग लगभग दिसते ती 24,200-300 ची लेवल दिसते मला, 24,200 ची लेवल दिसते. 5 मिनिटांमध्ये येतो परत. ओके, व्हिडिओ जरा आस्ते बनवत आहे, कारण का उद्या दिवस पण फार इम्पॉर्टंट आहे, आणि उद्या दिवस 2 एक्सपायरीच्या मधला दिवस असल्यामुळे, एक्सपायरी काल सुट्टी होती, आज मार्केट होतं, त्यामुळे उद्या प्रेशर नक्कीच येईल. ठीक आहे, तर बघा क्लिअरली
उद्याचं मार्केट 480च्या खाली सस्टेन झालं तर मार्केटमध्ये पहिलीच लेवल 380 जी 100 पॉईंटची, त्यानंतर मार्केट लगभग मला 230 पर्यंत दिसतं. किती? 24,030 पर्यंत. ओके, मार्केट लगभग गॅप डाऊन खोलण्याच्या मार्गावरती जाणार. ग्लोबल मार्केट सगळे 300-400 खाली आहेत. गिफ्ट निफ्टी स्वतःच आपली 500 खाली, 500 पॉईंट मी 400 पॉईंट पकडतोय. नंतर रिकव्हरी होईल. ठीक आहे, 850 डायरेक्टली मला 500 पॉईंट जरी 400 पॉईंट जरी पकडतोय तर 450, 450 अजून 400. ठीक आहे, तर लगभग 450 पर्यंत मार्केट झालं तर मार्केट 300 ची लेवल दाखवेल. ओके, जसं मार्केट ही लेवल तोडेल, या 500च्या लेवलच्या खाली सस्टेन होईल ना, इथे सस्टेन झाल्यावर पहिला टार्गेट माझा हा आणि दुसरा टार्गेट माझा हा. बघा, पहिला हा, दुसरा हा. रूल्स काय तर 15 मिनिटाच्या कॅन्डल क्लोज होईल. आणि काय होईल माहिती का, जसं मार्केट गॅप डाऊन झालं, रिकव्हरी केलं, परत गॅप डाऊन परत रिकव्हरी केलं, मार्केट टर्न्स करणार का, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आहे. मार्केट काय करेल, गॅप डाऊन ओपन होईल, एक रॅली देऊन उलट जाईल. आज कसं झालंय बघा, आज असं झालंय, मार्केट गेलं कुठे नाहीये. ओके, पण गॅप डाऊन देऊन वरती जाऊन खाली आले. उद्या काय होईल, मार्केट गॅप डाऊन देऊन खाली येऊन वरती जाईल. गेम बघा नीट, ऐका, लक्षात ठेवा. कधी करायचंय, 9:45च्या नंतरच करायचं पाहिजे, काय करायचं ते. ठीक आहे, वरच्या लेवल्स मार्केट जिथपर्यंत माझी 850, 800, 900 ची लेवल, 920 ची लेवल, काल पण एक लेवल सांगितली 920 ची. 920च्या वरती काय करते तो, मी काय करणार नाहीये, मी थांबेन आणि ट्रेड घेईन. ओके, मला असं वाटतं की मार्केटने ना 500च्या लेवलची वरती स्टेबल राहणं जरुरी आहे. मी इथं हा चार्ट पण ड्रॉ करतो का, जर मार्केटने असं केलं ना तर मला कळेल की ह्या सपोर्टला मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे आणि मार्केट वरच्या साईडला स्टेबल होण्याचा प्रयत्न करेल. पण होतंय काय, 2-3 गोष्टी ज्या जिओ पॉलिटिकल गोष्टी असतात, क्रूड ऑइलची दिशा कुठनं येतंय, काय येतंय, किती दिवस लागतंय, त्याचा टॅक्स काय वाढतोय, या सगळ्या गोष्टी आहेत, त्या आपण डिस्कस नाही करत, कारण का त्या मला वाटत नाहीत करावे ते. पण उगाच कन्फ्युजन नको, आपण टेक्निकल वरतीच पहिले लक्ष देऊया. तर जर अशा गोष्टी अजून निगेटिव्ह झाल्या तर मार्केट मग लगभग 24,000ची लेवल पण मला दाखवायला कमी करणार नाही. लिहून ठेवतो, मी गेल्या महिन्यातून बोललेलो, मला असं का वाटतं मार्केट क्रॅश होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आता मला काय स्वप्न नव्हतं पडलेलं ना की मार्केट पडणारच आहे करून, वॉर होणारच आहे करून, म्हणजे युएस सांगितलं ना बाबा मी तिथे बॉम्ब टाकणार आहे आणि हे करणार आहे ते करणार आहे, असं काय नव्हतं. पण टेक्निकल होती, मला असं ना इन्सिक्युरिटी वाटत होती. मी खूप लोकांशी बोलतो, असं वाटतं मला, का वाटतंय, बोलतो बघूया मार्केट होईल ते होईल. पण ते मार्केट खरं झालं, मार्केट आता आलंय त्या लेवलला खाली. ओके, दुसरी गोष्ट, मेन गोष्ट काय, मार्केट उद्या खाली येईल, मार्केट परवा खाली येईल, मार्केट 23 पण येईल, हा 24 येईल. आता बघा 800-850 पॉईंट खाली पण येईल, इकडनं 800 पॉईंट 1000 पॉईंट खाली आलं, इकडनं 800-1000 पॉईंट खाली येईल. येऊ दे ना, काय फरक पडतोय. बघा कोरोनाच्या वेळेला पण मार्केट खाली आलेलं, 8,500 9 पॉईंट आलेलं, आज कितीला आहे. तर मार्केटमध्ये ज्या गोष्टी आहेत ना, जेवढं मार्केट खाली येईल ना, तिकडनं मार्केट जेव्हा वरती जाईल ना, तेव्हा हा हाईट तोडतच जाणार ती, कुठलं इंडेक्स असू दे. कारण मार्केटला वरतीच जायचं आहे, मार्केट काही खाली येणार नाही. मार्केट काही इकडनं डायरेक्टली 24,000 डायरेक्टली 5,000 येणार नाही आणि 5,000 डायरेक्टली 1,000 येणार नाहीये. हा, आता स्टॉक नाही, इंडेक्स आहे, आणि इंडेक्स असतात ते वाढायलाच. कुठलाही ग्लोबल इंडेक्स बघा तुम्ही, खाली आलाय पण त्यानंतर त्याच्यावर डबल वरती गेलाय, बिकॉज बाईंग इज द बेस्ट. बरोबर आहे ना, विषय जास्त मी लांबत नाहीये, मी खूप डिटेलमध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, उद्याचा दिवस तुम्ही जरा सांभाळून घ्या. माझे वाटते उद्याचा दिवस मार्केट ह्या लेवलला पण राहण्याचा प्रयत्न करेल, ह्या लेवलला पण राहण्याचा प्रयत्न करेल. गॅप इकडनं 900 950 ते लगभग 700, म्हणजे 300-350 पॉईंटची इथे एक गॅप आहे. गॅप म्हणजे एक जागा आहे, त्याला आपण साइडवेज मार्केट असं बोलतो. तर होऊ शकतं असं, मी खूप क्लिअर आहे. उद्या जर मार्केट गॅप डाऊन झालं तर एक ट्रेड खालनं आणि एक ट्रेड वरनं दोन्ही साईडला राहील, कारण मार्केट आता व्होलॅटाईल मार्केट दोन्ही ट्रेड द्यायला तयार आहे. ठीक आहे, तर जास्त काही घाडबीड करू नका, तुमचा पैसा साठवा. मार्केटला ह्या गोष्टींना जर सेटल होऊ दे. आपला जो वार चाललाय त्याबद्दल काय निष्कर्ष निघतोय, सीज फायर होते का नाही होते, पेपर लागू होत आहेत, साईन होते, मी किती घेतोय तू किती घेतोय, सगळं त्यांचं मिटू दे, त्यानंतर मार्केट एक दिशा नक्कीच देईल. ठीक आहे, सुखाच्या नंतर दुःखाचे दिवस, दुःखानंतर सुखाचे दिवस येणार. तर मार्केटला टेन्शन नका करू, मार्केट येईल, पण त्या टेन्शन मध्ये तुम्ही पेशंट मध्ये येऊन काही चुका करू नका.
डिसिप्लिन, रूल, सेटअप ह्या गोष्टी ठेवा. माझ्या फॅमिलीवरून मी नक्कीच आहे. तुम्हाला पण युट्यूबच्या माध्यमातून काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचारा. मी खूप लोकांना मेसेजचे रिप्लाय दिले. युट्यूबच्या फॅमिलीला माहिती आहे, जिंती तिथे मी नाव घेत नाही मी, आणि एवढ्या सगळ्यांची नावं घेणं पॉसिबल नाही एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे धन्यवाद त्यांचे, आभार. माझ्या विशेष मी कामं करताय, ठीक आहे. आणि ज्या दिवशी, कालच्या दिवशी ज्यांनी आपल्या बरोबर म्हणजे माझ्या बरोबर जे आपण ट्रीट करतो फॅमिली मेंबर्स, त्यांचे पण आभार. त्यांनी पण चांगले ट्रीट केलंय, ठीक आहे. आता होईल काय, उद्या एक्सपायरी, नंतर 2 दिवस मार्केट परत बंद राहणार आहे, शनिवार रविवार, ठीक आहे. त्यामुळे ह्या वीकची क्लोजिंग खूप बघणं इम्पॉर्टंट आहे. बघूया ना पुढच्या मंडेला कसं काय होते ते, सोमवारपासून, ठीक आहे. मार्च महिना नाहीतरी आता गेल्यातच जम आहे, कारण का जे चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे. त्यामुळे विषय संपलाय. मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्यात. मार्केट वरती कसं जाणार, मार्केट खाली कसं जाणार, मार्केट फ्लॅट कसं राहणार. त्यामुळे आता तुम्ही हा 1-2 वेळा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला परत कळेल, ठीक आहे. तर उद्याच दिवस तुमचा ग्रीन मध्ये जाऊ ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि हसत राहा. बी पॉझिटिव्ह.